आर्या, मी तुला खरंच सांगते बघ, तिकडे पोहोचल्यावर ना धम्माल होणार आहे. हा, तुला सुद्धा पालखीमध्ये बसून मस्तपैकी घेऊन येतील आणि गोदाबाईच्या कृपेने तुझा चेहरा झाकलेला असेल. पण जेव्हा तुझा पदर वर जाईल तेव्हा बुम, येस, खूप मज्जा येणार आहे. आता तेव्हा सगळेच म्हणतील, हा, आत्ता आली खरी नगरकरांची सून. मिसेस आर्या सारंग नगरकर. यांना काय झालं? अरे आता खरी मजा येणार आहे. असं रडून नाही चालणार. हस बघू. चला हसा हसा. हसा ना. अगं बघ ना. यांना विचाराव का? विचारायला कुठे पैसे लागते? तो का लागला तर लागला. चहा दे ना. भाऊ, हे बाईला कुठं पाहिलं का? नाही नाही दादा तुम्ही तर, अहो माझी बहीण आहे हो, हरवली. कुठं बघितलं का तुम्ही? नाही हो. दादा यांना पाहिलं का तुम्ही? नाही अहो बघा, नीट बघा. नाही मायला कोणीच कशी पाहिली नाही. काय हवेत उडून गेली का काय? आता काय करावं? हा, इथं थांबून जरा वेळ वाट बघायला पाहिजे. नाही नाही भैरू, ह्यो लईच मूर्खपणा होईल. तिला अजून पुढे जाऊन शोधायला पाहिजे. हो काका, गाडी थांबवा. गुरुजी, पटकन एक चाय घेऊया का? कशाला? आता थांबायला नको. होय होय, ड्रायव्हरला डोळ्यावर झापडी येत असेल, थोडं त्याला आराम पडेल. असं म्हणता? हो. ठीक आहे. ताई तुम्ही चहा घेणार? अहो नाही, नको. तुम्ही जा. मी बाहेर आले ना तर मला धोका आहे. मी इथेच थांबते. तुम्ही जा. बरं ठीक आहे. तुम्ही नका येऊ बाहेर. आम्ही 2च मिनिटात चहा पिऊन येतो. हा, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही टेम्पोच्या बाजूलाच आहोत. बसा. हा, या टेम्पोत बघूया का? अजून यांचा चहा पिऊन कसा नाही झाला? लय वेळ लागतोय. ओ भाऊ, काय कुठे घुसताय?
घुसत नाही आहे, शोधतोय. काय शोधताय? अहो भाऊ, हे बघा, या बाईला शोधतोय. तुम्ही कुठं पाहिलंय का? नाही, आम्ही नाही पाहिलं. ठीक आहे. त्या पालखीत एकदा डोकावून बघतो आणि मग निघतो. अरे एकदा नाही सांगितलं तुम्हाला कळत नाही का? नाही, तुम्ही नाही म्हणलेलं ऐकलंय, पण मावा संशय जात नाही ना. ते आत काय ते पाहिल्याशिवाय मला रात्री झोप नाही यायची. हा. अरे काय जबरदस्ती आहे? हा निघा तुम्ही, आम्हाला उशीर होतोय. ए येड्या, नीट सांगालोय, नीट ऐकायचं. आता आत काय पाहिल्याशिवाय मी जातच नसतो. दादा कसला हँडसम दिसतोयस तू. अरे दादा किती गोड दिसतोय. अगं नुसतं हँडसम म्हणू नकोस, अगदी राजबिंडा दिसतोय म्हण, राजबिंडा. खर तर आज रावसाहेब नगरकरांचा रुबाबदार राजपुत्र दिसतोय. आता काय बाबा, तुझी सेवेकारी, तुझा शब्द कधीही न मोडणारी, तुझा प्रत्येक हुकूम मानणारी दासी येणार आहे घरात.